शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। आज दुपारी पुन्हा सीजेपीचे शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम असून काल झालेल्या बैठकीनंतर सरकारने आज दुपारपर्यंतचा वेळ मागितला होता आणि त्यामुळे आज दुपारनंतरच्या बैठकीमध्ये राजीनाम्याबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर देशभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास हे युवक मोदींचा राजीनामा मागतील असंही अभिजित दिपके म्हणाले। का टाइम दिया था 3:30-4 बजे का, जो भी कंफर्मेशन होगा आपको बता देंगे। लोकेशन अभी तक फाइनलाइज नहीं हुई है। डिस्कशन बहुत साफ है। हमने बाकी जो 2 डिमांड्स है जिस पे इन प्रिंसिपल एग्रीमेंट है उसमें रिटर्न कंफर्मेशन मिल जाए ताकि वो क्लोज हो। और धर्मेंद्र प्रधान पे हमें क्लैरिटी चाहिए कि आप इस्तीफा लेंगे या नहीं लेंगे, हाँ या ना में अब जवाब चाहिए, क्योंकि अब इसमें विचार का कोई बहुत स्कोप नहीं है। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे मोर्चे निघतायत ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष सुद्धा मागतो। त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडतायत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलंय, त्याच्यावरती आदित्य ठाकरे अमित ठाकरे ते आंदोलन करतायत। त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टी पुरता मर्यादित नाही। आपण याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय या बैठकीचे अपडेट आहेत? किती वाजता बैठक होईल? कोण भेटायला जाणार आहे? आणि त्यातली एक प्रमुख मागणी अशी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे कस्तुरी। काही वेळापूर्वी अभिजित दिपके यांनी पुन्हा एकदा स्टेजवरून भाषण केलं आणि त्यामधून त्यांनी राजीनाम्याचीच पुन्हा एकदा ओढलेली असं म्हणता येईल। म्हणजे त्याच मागणीवरती अजूनही ठाम आहेत। आंदोलन आजही चालू आहे। शनिवार रविवार असल्यामुळे दिल्ली जवळची जी काही राज्य आहेत, पंजाब हरियाणा लागून जी राज्य आहेत, तिथले आज विद्यार्थी मोठ्या संख्येनं आज आणि उद्या आंदोलनामध्ये येतील अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते। आणि काल जी बैठक झालेली होती सरकारसोबत, त्या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय झाला नव्हता। त्यामुळे आज पुन्हा एकदा ही चर्चा होणार आहे आणि JP नड्डा त्याचबरोबर जितेंद्र सिंह ह्या दोन्ही नेत्यांसोबत कॉक्रोच जनता पक्षाचं जे शिष्टमंडळ आहे ते भेटणार आहे। काल कॉन्स्टिट्यूशन क्लबला ही भेट झाली होती। आजचं लोकेशन अजूनही ठरलेलं नाही, काही वेळात ते आपल्याला समजू शकेल। मात्र 3 वाजता ही भेट आजची जी आहे ती होणार आहे। त्यामुळे त्यामध्ये तरी तोडगा निघतो का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। आणि महत्त्वाचं आहे की सलग 2 दिवस 2 रात्री पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ टाकलेले आहेत सोशल मीडियावर, त्यावर अजूनही समाधान झालेलं नाही। काल शिक्षण मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला, अनेक रचनात्मक बदल केल्याचं सांगत कारवाई केल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सांगितलं होतं। मात्र त्यावर देखील समाधान झालेलं नाही। त्यामुळे आंदोलनकर्ते जे आहेत ते अजूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। प्रामुख्यानं संसदेला आज उद्या 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी संसदेत या बाबतीतली चर्चा होईल। मात्र आजच्या चर्चेनंतर काही हालचाल होते का हे बघणंही महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी सरकार दरबारी या राजीनाम्याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी।